काही 10 किलोच्या वरचं फळ आहे. किती 10 किलो म्हणजे गार आणि पाण्यामुळे पूर्ण पावडर गेली. काहीच किंमत नाही. गाराने फेकला गेला एखाद्याची निशाणी परिपक्व झालेलं होतं. 4-5 दिवसात कसर होती. आता एका एकरमध्ये नाही कापू नका एका किती लाख 50 लाखाच्या पुढचं नुकसान. जवळपास 70-80 लाखाचं त्याची अपेक्षा होती उत्पन्नाची. आणि एवढं नुकसान आज 5 दिवसाच्या हे फक्त फळ काढायचं बाकी होतं. आणि एवढं एकाच शेतकऱ्याचं इतकं नुकसान आहे. एका टरबूजवाडीत 16 एकर मध्ये हा पूर्ण टरबूज होता. आणि त्याच्यात हा पूर्ण 25 लाख कमीत कमी एका एकरला किती 2 लाख डबल नाही टाकलेले त्यांनी. 3.5-4 लाख रुपये एकरी शेतकरी अपेक्षेने लावतो. त्याला 50% खर्च येतो. आता जवळपास पूर्ण तयारच झालेला होता माल. आणि अगदी इतकं म्हणजे एवढं मोठं नुकसान माझ्या डोळ्यासमोर ताई 15 मिनिटात माझा प्लॉट पकडून केला. मी इथं शेतामध्ये उभं असताना पहिल्या सकाळपासून आलो. सकाळचा व्हिडिओ काढला. 5 दिवसात त्याला हा माल काढायचा 5 दिवसात तोंडी आलेला घास गेला ना एकदम. आणि त्याच्यासाठी किती रात्रपाठ केलेली. रात्री खत द्यायला शिव बघितले ना तुम्ही कसं ओलांडत यावं लागतं. आजी वागल्यानंतर मी आजींची अंतविधी झाली. शेतात आलो. जो करतो तो मॅडम त्यालाच कळतं. आता जवळपास एका एकरला 4 ते 5 लाखाचं उत्पन्नाची अपेक्षा करून जवळपास हे 70 ते 75 लाखाचं नुकसान हा एकट्या शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे. असं अनेक शेतकरी आपण शासनाकडे पूर्णपणे 100% आपण हे नुकसान भरपाईची आपण मागणी करूया. जे होईल ते शेवटी निसर्गाच्या पुढे आपलं काहीच चालत नाही बेटा. शांत. हा पप्पा पण काल रडत होते फोन करून. अरे तू आलं तर त्यांना कोणी मत नाही. शेवटी आता तर निसर्गाच्या पुढे चालतच नाही. म्हणजे 5 दिवसांनी हा पूर्ण आपल्या हातात इन्कम येणार होतं ना. मग व्यापारी ठरवून झाले होते त्यांचे. 3 महिन्याचं नियोजन. आपल्या साक्री तालुक्यातील कासारे, देगाव, उंबरे, उंबरटी, आपलं शेनपूर, मलांजन, देगाव, चिकसय आणि शिरवाडे ह्या पट्ट्यात काल संध्याकाळी जवळपास 4-5 वाजेपासूनचं जे वादळ वारा आणि सगळ्यात मोठी जवळपास निंबूच्या आकाराची एवढी गार काल झालेली आहे. आणि त्या गारपिटीत ह्या आपल्या परिसरातील शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान झालेलं आहे. त्याच्यात जवळपास टरबुजांचे वाड्याच्या वाड्या त्यात बसून गेलेल्या आहेत. कारण टरबुजांवर म्हणजे आता 2-4 दिवसात टरबूज काढणार. व्यापाऱ्यांशी सौदा पण झालेला आणि 2-4 दिवसात ते काढणार. अशा परिस्थितीतले टरबुजांचे वाड्या जवळपास या ठिकाणी देगाव्याचे आपले विनायक तात्या आकलाडे आहेत. त्यांची टरबुजांची 16 एकरची वाडी पूर्णपणे बसून गेलेली आहे. अक्षरशः एक फळ 10 किलो 10.5 किलोचा एक फळ अशा पद्धतीचे ते फळांची त्या ठिकाणी परिस्थिती होती. आणि कालच्या या गारांमुळे पूर्ण टरबुजांवर ते गारांचे छिद्रे पडलेत आणि पूर्ण टरबूज वाया गेलेला आहे. अशा परिस्थितीत ती टरबुजांची वाढीचं फार मोठं नुकसान झालंय. जवळपास एका एकरला 5 ते 6 लाखाचं त्यांचं उत्पन्नाची अपेक्षा होती. आणि अशा पद्धतीत त्यांचं फार मोठं नुकसान झालेलं आहे टरबुजांचं. त्याच पद्धतीने कांद्याचं सुद्धा फार मोठं नुकसान आज या ठिकाणी झालेलं आहे. कांदा जवळच्या जवळ कांदा काही काढायला काही लोकांनी काढून ठेवलेला आहे. काही हा काढायचा होता आणि काढायची परिस्थिती चालू होती. आणि अशा याच्यातच आता हा कांदा बघा पूर्ण सडून गेलेला आहे. याच्यात पाणीमध्ये हे बघा हे पात मधून गेलेलं आहे. आता याच्यात कांदा काढण्या लायकीचा पण नाही राहिलेला आणि विकण्यासारखा सुद्धा राहिलेला नाहीये. अशा परिस्थितीत याच्यातनं 1 रुपया सुद्धा शेतकऱ्यांना वसूल होणार नाही. अशा पद्धतीचं हे कांद्याचं नुकसान झालेलं आहे. त्याच्यात
टोमॅटोचं सुद्धा फार मोठं नुकसान झालेले आहे. कासाऱ्याचे तेथील काही शेतकरी होते, त्या शेतकऱ्यांचं टोमॅटो सुद्धा पूर्ण टोमॅटोचं वेलच खाली पडून गेलेलं आहे. टोमॅटो आता त्या ठिकाणी वाढू शकत नाही. अशा परिस्थितीत टोमॅटोची बाग सुद्धा पूर्णपणे खराब झालेली आहे. तिथेही मोठं नुकसान झालेलं आहे. मिरचीचं ढोबळी मिरची आपली ती ढोबळी मिरची, शिमला मिरची, तिचं सुद्धा नुकसान झालेलं आहे. पपईचं फार मोठं नुकसान झालेलं आहे. पपईंचे पण बरेचसे मध्यावर आलेले रोपं होते, ते रोपं सुद्धा पूर्ण बसून गेलेत. अशा पद्धतीने खूप मोठं नुकसान झालेलं आहे. तर या ठिकाणी आम्ही कलेक्टर महोदयांना पण विनंती केलेली आहे. कालपासून कलेक्टर मॅडम सुद्धा येणार होत्या, परंतु काही कारणास्तव त्यांनी त्यांच्या विभागातील काही कर्मचाऱ्यांना पाठवलेत. पिंपळनेरचे तहसीलदार, आपले साक्रीचे तहसीलदार आणि कृषी अधिकारी आपले साक्रीचे सोनवणे साहेब आणि त्यांची संपूर्ण टीम आम्ही ह्या सर्व परिसरात जाऊन आम्ही पाहणी केलेली आहे. आणि त्या पद्धतीने 100% या ठिकाणी शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. त्या पद्धतीने आम्ही सर्व अधिकाऱ्यांना सांगितलेत आणि त्या पद्धतीने 100% पंचनामे ते करणार आहेत. आणि सर्व शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी कोणीही शेतकरी या ठिकाणी वंचित राहणार नाही किंवा सुटणार नाही पंचनाम्यासाठी, अशा पद्धतीने त्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. आणि त्या पद्धतीने आपले महसूल विभाग आणि कृषी विभाग हे सर्व त्यांचे अधिकारी कर्मचारी आजपासून ते कामाला लागलेले आहेत. त्या पद्धतीने ते पंचनामे करतायत. आणि 100% या ठिकाणी ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेले त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई 100% कशी मिळेल यासाठी आमचा प्रयत्न असेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.